न पप्पा आले तर पप्पानी कोकोला सोडलं तर बघा कशी मांडीवर बसली. बघा कशी बसली मांडीवर. कोको उतर खाली. कोको कोको खाली उतर. उठ उठ कोको उठ. शुभप्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ॲक्च्युली लाईट नाही आहे, खूप गरम होतं आहे घरामध्ये, ऊन आहे बाहेर. आज पाऊस सकाळी येऊन गेला, मगाशी येऊन गेला, सकाळी आला होता म्हणजे, आणि मगाशी थोड्या वेळ आधी येऊन गेला. लाईट नसल्यामुळे ब्लॉग बनवला म्हटलं आता किती वेळ लाईटची वाट बघा. आता ब्लॉग बनवते आहे, भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो हे बघा, माझे सर्व कामं झाले आहेत. चिवला सोडून आल्यानंतर मी सर्व कामं करून घेतले. फक्त माझे कपडे वाळायचे राहिले, म्हणजे ड्राय करायचे राहिले कपडे. लाईट नाही आहे, लाईट नसल्यामुळे मी कपडे मशीनला ड्राय करू शकत आहे. धुवून झालेले ड्राय व्हायचे आहे, लाईट आल्यावर ड्राय करते. फायनली लाईट आली आहे मित्रांनो. कपडे ड्राय करायला आणले मी वरती. आता मशीनला कपडे ड्राय करून घेते. लावते मशीनला. बघा असे सुट्टे करून टाकते मी कपडे, म्हणजे चांगले ड्राय होतात. नाहीतर मग काय होतं, असे म्हणजे गुंडाळा टाकलेत ना की व्यवस्थित ड्राय होत नाही. पिळाच्या पिळा मोकळे सुटसुट टाकले ना की छान ड्राय होतात चारही बाजूने मशीनच्या. तर दोन वाजून गेले आहे, कपडे वाळायला पाहिजे. तसं थोडं ऊन आहे, पण वातावरण असं झालं आहे बघा. पाऊस येऊन गेला आहे आता एकदा, अजून येतो का माहिती नाही. होते आता मशीनला कपडे तासाभरात. 1 तासामध्ये चिव यायचा टाईम होतं आहे. हो 1 तासच लागणार तिला यायला. 3ला सुट्टी, पण ट्रॅफिकमुळे उशीर होतो जरा यायला. तर चला आता मशीन चालू करूया. खाली जर राघव उठला ना मला आवाज येणार नाही, प्रॉब्लेमच आहे. म्हणून सकाळी शिव असतानाच मशीनला कपडे ड्राय करून घेते, जेणेकरून माझं काम पण लवकर उरकतं. मी त्या हिशोबानेच माझी कामं करते मित्रांनो. चिव आहे तोपर्यंत माझी कामं व्हायला पाहिजे अशा ह्याने. पण आज काय झालं, मला वाटलं चिवची पप्पा नेऊन सोडतील तिला. त्यांनी सोडलं नाही, पाहुणे आले म्हणून मला जावं लागलं माझे सर्व कामं टाकून. माझे कामं झाले 2 वाजता आज, मुलांना बघत. भेटूया आता कपडे वाळत घातल्यानंतर खाली जाताना. काय मित्रांनो, एक मजेदार गोष्ट दाखवू का तुम्हाला? माऊच्या बावलीला झोका बांधलाय आम्ही बघा. हे बघा, बघू माऊ, फिरव ग इकडे, माझ्याकडे तोंड कर ग तिचं. हे बघा माऊची बावली कशी झोक्यात बसली आहे. जुजू दे तिला, जुजू दे. दादूच्या झोक्यात तिला झोका बांधलाय. दादूला झोका देताना आता तिचा झोका वाढायचा. भूतकेतासारखं रात्रीच उठून बसनते माझ्या मानगुटीवर बसनती रात्रीची. तू उठली की तिला तोंडाचं. दादूले कसा झोका बांधलाय? दादुल्याची तर मानच वाकडी ठेवतो दादुल्या नुसता. सरळ मान कर. ओ जुगा ग. ओ जुगा. पप्पा आले तर पप्पानी कोकोला सोडलं तर बघा कशी मांडीवर बसली. बघा कशी बसली मांडीवर. कोको उतर खाली. कोको कोको खाली उतर. उठ
उठ कोको उठ. उठ. उठली बघा. ये इकडे चल. ये. ये मांडीवर ये चल. इथं बस. बस मांडीवर चल. जा बाबाच्या मांडीवर बस. ये. ये. सेकंड देती. नेक्स्ट. 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 घ्यायचाच नाही तो. नेक्स्ट. हा. घ्यायचंच नाही. नेक्स्ट. 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 मित्रांनो, मी पाणी भरून घेतलंय आता, म्हणजे प्युरिफायर मधून एक हंडा भरून घेतला आहे, म्हणजे इमर्जन्सीला असो म्हणून नाही का, एक हंडा भरून घेतलेला आहे, एक हंडा कळशी. आणि आता मी करते भाजीची तयारी. चपात्याने दुपारी करून ठेवलेल्या होते, कारण राघव करू देत नाही. कुकर लावलाय. आता शेवग्याच्या शेंगाची भाजी. मी करडईची भाजी घेतली मित्रांनो. मला ही करता येत नाही, कधीच केलेली नाही. बट गाड्यावर ज्या लेडीज आल्या होत्या आणि भैया आले ते म्हटले की अशी अशी करावं लागते. घेतली आहे, करून बघणार उद्या कशी होती. हो, बघूया. तुम्हाला कुणाला माहिती असेल करडईची भाजी कशी करतात तर कमेंट करून सांगा कशी केल्या जाते ती. मी तुम्हाला सांगणार उद्या मग मी बनवली आणि कशी झाली. ओके. उगदाळ आणून दिली ताईने, दुकानात गेली होती तर. ह्या मॅडमला खाऊ ती आणती दुकानात गेल्यावर. बघा खात कशा बसल्या. ए लवकर उठ आणि अभ्यासाला बस. बस झाला, खाऊ दे तिला तेवढा आता. उठ. हा, दोघींनी सेम सेम खायचं, तिच्या एवढी नाही आता. बघ आता ती जशी करते. माऊ दे बाळा, माऊ दे बाळा, नाही तर बडी मम्मीला सांगा तुला परत आणू नको.